गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। माजी राज्यमंत्री दिव्यांगांचे कैवारी वंदनीय बच्चू भाऊ ओमप्रकाश कडू यांचे दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व कष्टकरी कामगार, महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी गुरुकुंज मोजरी येथे दिनांक 8 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। परंतु शासनाने रास्त मागण्याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने पूर्ण पाठिंबा दर्शविण्यासाठी व आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवार दिनांक 11 जून 2025 रोजी दिंडोरी येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं असून सदर आंदोलनाची प्रशासनाने नोंद घेऊन न्याय मिळावा, अन्यथा जनकल्याण दिव्यांग सेवा समितीच्या वतीने दिंडोरी तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्ते सुखदेव खुर्दळे यांनी दिलाय। यावेळी जनकल्याण मराठी संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद, राज्याध्यक्ष देविदास बैरागी, प्रहार तालुका अध्यक्ष जयवंत थेटे, विलास कदम, एकनाथ लोखंडे आदींसह अन्याय अत्याचार निवारण समिती, पोलीस मित्र आदींसह पदाधिकारी हजर होते। माझे नाव सुरदास रघुनाथ पावशे। आज या ठिकाणी खरोखरच रविवारपासून बच्चू भाऊ उपोषणाला बसलेले आहेत। शेतकरी बांधव, महिला बांधव, बेरोजगारी बांधव, दिव्यांग बांधवांसाठी या दिंडोरी तालुक्यातील या तहसील समोर आज आम्ही सुद्धा जनकल्याण मराठी पत्रकार संघटना, दिव्यांग समिती संघटना, प्रहार संघटना हे आम्ही सर्व आज एकत्र येऊन हे उपोषणाचा आज 4था दिवस आहे की ज्या दिव्यांग बांधवांना 1500 रुपये पेन्शन भेटते, ते 1500 रुपयामध्ये काय होत नाही की 1500 रुपयामध्ये काय, समजा 800 रुपयाचा गॅस भरलेला जातो, जर 500 रुपयामध्ये काय किराणा केलेला जातो, त्यामध्ये काही उपयोग होत नाही। म्हणून यासाठी की दिव्यांगांची पेन्शन आपल्याला किती झाली पाहिजे, 6,000 रुपये झाली पाहिजे। 6,000 रुपये झाली पाहिजे की नाही? हां, मग या 6,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी इथे आज आपण जे उपोषण करण्यासाठी बसलोय, हे उपोषण जोपर्यंत तहसीलदार साहेब येत नाही तोपर्यंत आपण कोणीच हलता कामा नाही। आणि ही जी 6,000 रुपये सविता ज्ञानेश्वर जाधव, आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे। दिव्यांग आहे, त्यांच्या सोबतीला आहे आम्ही, पण विधवा महिला आहे त्यांचं बी त्यांनी निदान काहीतरी मानधन वाढवलं पाहिजे, कमीत कमी 6,000 रुपये तरी मानधन केलं पाहिजे। कारण 3-4 हजार तर काही घर चालत नाही ना परपंच, कमीत कमी 6,000 रुपये तरी केला पाहिजे। बच्चू भाऊ जे अन्नत्यागाचं आंदोलन करत आहे त्या आंदोलनाला आपण जो पाठिंबा देत आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांविषयी त्या प्रमुख मागण्यांच्या बाबतीत आणखी काय सांगाल? तर मागण्या तर पूर्ण केल्या पाहिजे, त्यांनी आता लिहून दिलेले आहे, कमीत कमी 6,000 रुपये तर ते त्यांनी मानधन केलंच पाहिजे। घरकुल बी दिलं पाहिजे, 7/12 कोरा केला पाहिजे, त्या मागण्या। 4 दिवस झाले तसे उपस्थित नाही। ते का बसले तर दिव्यांगांसाठी 6,000 रुपये महिना आणि शेतकरी कर्जमाफी। सरकारने आमची एवढीच मागणी आहे की सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन चालू करावे आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात यावी, हीच आमची इच्छा आहे। आणि एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।